नमस्कार विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील दुसऱ्या टॉपिकमधील काही इम्पॉर्टंट आयटम्स म्हणजे अकाउंट नोंदी करताना रिसीट अँड पेमेंटवरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट नोंदी करताना आपल्याला काही महत्त्वाच्या ठरणार आहेत. ते इम्पॉर्टंट that is important items. First, entrance fee or admission fee. Entrance fees are fees paid by the person who wanted to become a member of a not for profit concern. हे ना नफा ना तोटा या तत्वावर स्थापन होणाऱ्या ज्या संस्था आहेत त्याचा एखाद्याला मेंबर करून घेताना सुरुवातीला जी त्याला फी पेड करावी लागते त्याला एंट्रन्स फी असं म्हणतात आणि ही फी फक्त प्रवेश घेताना दिली जाते. जनरली एंट्रन्स फीज आर ट्रीटेड ॲज ए कॅपिटल रिसीट. इट इज ट्रीटेड ॲज ए कॅपिटल रिसीट, सो इट शुड बी शोन ऑन liability side, but sometimes partly can be treated as a revenue receipt and it is given in the bracket or adjustment. म्हणजे एंट्रन्स फी ही कॅपिटल रिसीट असल्यामुळे बॅलन्स शीटला ती दाखवलीच पाहिजे. बॅलन्स शीटला कॅपिटल फंडामध्ये जनरली ॲड केली जाते, पण त्याच्या संदर्भात जर एक्स्ट्रा काही माहिती दिली असेल ती माहिती रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये एंट्रन्स फी नंतर इन ब्रॅकेटमध्ये देतात किंवा नंतर ॲडजस्टमेंटमध्ये देतात. दॅट इज 50% एंट्रन्स फी ट्रीटेड ॲज अ कॅपिटल फंड. म्हणजे एंट्रन्स फी दिलेले पैकी 50% ही कॅपिटल फंड आहे असं समजा. त्यावेळेस 50% कॅपिटल फंडात ॲड केली जाते आणि 50% इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इन्कम साईडला दाखवले जाते, क्रेडिट साईडला दाखवले जाते बाय एंट्रन्स फी. याची नोंद आपल्याला दिलेल्या सूचनेप्रमाणे करायची आणि जर काही सूचना दिली नाही तर मग एंट्रन्स फी शुड बी ॲड कॅपिटल फंड. कॅपिटल फंडामध्ये ती ॲड करायची आहे. त्यानंतर सेकंड, सबस्क्रिप्शन और कॉन्ट्रीब्युशन. सबस्क्रिप्शन इज अ रेव्हेन्यू इन्कम अँड क्रेडिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. हा रेव्हेन्यू इन्कम आहे त्यामुळे इन्कम साईडलाच आपण हे दाखवणार आहोत. पण सबस्क्रिप्शनच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं विधान आणखी लक्षात ठेवा. सबस्क्रिप्शन इज अ मेन सोर्स ऑफ इन्कम ऑफ ए नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न यांचा तो एक महत्त्वाचा इन्कम सोर्स आहे. आता सबस्क्रिप्शन कॅन बी क्लासिफाईड ॲज. सबस्क्रिप्शन कोणत्या वर्षात आणि कोणत्या वर्षासाठी मिळालेलं आहे याच्यावरून काही त्याचे प्रकार आपण पुढे पाहणार आहोत. तत्पूर्वी करंट इयर, प्रिव्हियस इयर आणि नेक्स्ट इयर हे जे उदाहरणात दिलेले ते आपण समजावून घेऊ. करंट इयर समजा 2019-20 दिलेला आहे. म्हणजे आपण जे रेकॉर्डिंग करणार आहोत ते 31 मार्च 2020 मीन्स 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020 हे आपलं करंट इयर आहे. मग त्याच्या पाठीमागचं जे वर्ष आहे किंवा त्याच्या पाठीमागचं कोणतंही वर्ष त्याला आपण प्रिव्हियस इयर असं म्हणणार आहोत. मग 2018-19 हे प्रिव्हियस इयर आहे. किंवा त्याच्यानंतरचं जे वर्ष आहे नेक्स्ट इयर 2020-21 हे नेक्स्ट इयर आहे. कारण सबस्क्रिप्शन देताना काही मेंबर इन ॲडव्हान्समध्ये देतात, काही मेंबर करंट इयरमध्येच व्यवस्थित देतात किंवा काही मेंबर हे नंतर देतात किंवा त्यांच्याकडून ताबडतोब त्या वर्षात जमा होत नाही. यावरून त्याचं क्लासिफिकेशन आपण करणार आहोत. त्यात पहिलं दिलेलं आहे ए, सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर रिसिव्ड इन करंट इयर. रेग्युलर सबस्क्रिप्शन वसूल होणं. त्याच्यानंतर बी, सबस्क्रिप्शन ऑफ प्रिव्हियस इयर रिसिव्ड इन करंट इयर.
प्रिव्हियस इयर म्हणजे पाठीमागच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन जर चालू वर्षात मिळालेलं असेल आणि चालू वर्षाच्या सबस्क्रिप्शनमध्ये एकूण रकमेमध्ये दिलेलं असेल तर ते आपल्याला सबस्क्रिप्शनमधून लेस करावं लागतं, बिकॉज इट इज फॉर ए प्रिव्हियस इयर, पाठीमागच्या वर्षाचं आहे, चालू वर्षाचं नाही. नेट चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन आपल्याला इन्कम साईडला नोंदवावं लागतं. म्हणजे उदाहरणात दिलेलं आहे की साधारणतः करंट इयर जे आहे ते 2019-20 आणि प्रिव्हियस इयर 2018-19. मग हे पाठीमागच्या वर्षात झालं. 2018-19चं जर 2019-20मध्ये वसूल झालं तर आपण ते लेस करणार आहोत. त्यानंतर तिसरं आहे सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर. हां, आता चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन जर गेल्याच वर्षामध्ये वसूल झालं असेल, 2018-19मध्ये वसूल झालं असेल तर ते मात्र चालू वर्षाचं इन्कम म्हणून आपल्याला विचारात घ्यावं लागतं. ॲक्च्युली इट इज नॉट रिसिव्ड इन कॅश इन करंट इयर. चालू वर्षात ते रोख रकमेच्या स्वरूपात आपल्याला मिळालेलं नसतं, पाठीमागच्या वर्षातच मिळालेलं असतं. त्यामुळं ते चालू वर्षाचं उत्पन्न म्हणून आपल्याला विचारात घ्यायचं आहे. ते ॲडजस्टमेंट वगैरे मध्ये दिलेलं असतं. त्याच्यानंतर डी, चौथा भाग आहे सबस्क्रिप्शन ऑफ नेक्स्ट इयर रिसिव्ड इन द करंट इयर. नेक्स्ट इयर 2020-21 उदाहरणार्थ आपण घेतलेलं आहे. जर काही मेंबरने जर सबस्क्रिप्शन इन ॲडव्हान्स दिलेलं असेल, दॅट इज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, पुढील वर्षाचं अगोदर मिळालेलं असेल तर ते आपण चालू वर्षाच्या सबस्क्रिप्शनमधून टोटल जर आपण दाखवलं तर त्याच्यातून लेस करणार आणि पुढे लायबिलिटी साईडला प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन किंवा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणून आपल्याला त्याची नोंद करायची आहे. आणि पाचवा मुद्दा आहे सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर इज आउटस्टँडिंग ऑर रिसिवेबल. चालू वर्षासाठी जर ते इन्कम यायचं राहिलं असेल तर चालू वर्षाचं ते उत्पन्न नसल्यामुळे आपल्याला चालू वर्षाचं जे सबस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये ते ॲड करावं लागेल आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपण ॲसेट साईडला रिसिवेबल म्हणून त्या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आयटम लेगसी. लेगसी मीन्स गिफ्ट received under the will on the death of a donor. मयत व्यक्तीच्या इच्छेनुसार मिळालेलं जे काही डोनेशन आहे, गिफ्ट आहे, त्याला लेगसी असं म्हटलं जातं. त्या लेगसी हे जनरल असेल किंवा स्पेशल असेल. दिस गिफ्ट मे बी फॉर जनरल ऑर स्पेशल पर्पज. विशिष्ट कारणासाठी मिळालं असेल तर इट इज ट्रीटेड ॲज ए कॅपिटल रिसीट. पण जनरल सर्वसाधारण डोनेशन कुठल्याही पर्पजशिवाय, दॅट इज जनरल गिफ्ट, जनरल डोनेशन मीन डोनेशन रिसिव्ड विदाउट एनी कंडिशन. तर जनरल गिफ्ट असेल तर ते आपण इन्कम साईडला दाखवणार. आणि दुसरं आहे स्पेशल पर्पज ऑर स्पेशल गिफ्ट. It is treated as a capital receipt and it should be shown on the liability side of the balance sheet. ज्या नावाने तो फंड उभा केला असेल त्यामध्ये ते ॲड करायचं आहे, त्या पद्धतीने लायबिलिटी साईडला ते दाखवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट लाईफ मेंबरशिप फी. प्रतिवर्षी मेंबरकडून काही फी घेतली जाते. तसंच काही मेंबर एकदाच पूर्ण जोपर्यंत ते हयात आहे तोपर्यंत त्यांना मेंबरशिप त्या ठिकाणी दिली जाते आणि त्यासाठी ते एकदाच फी पेड करतात. इन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न सम मेंबर्स पे लाईफ मेंबरशिप फी. आता काही मेंबरकडून ही जी फी जमा होते, एकदाच जमा होते, इट इज नॉन रिकरिंग इन्कम. Therefore, it will be shown on liability side of balance sheet. आणि हे लायबिलिटी साईडला दाखवायचं आहे किंवा लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड आहे त्या कॅपिटल फंडामध्ये ॲड करायला सांगितलं जाते.
कॅपिटल फंडात आपण ॲड केले तरी चालते. त्यानंतर स्पेसिफिक डोनेशन, that is donation which are received for specific purpose known as a specific donation. विशिष्ट कारणासाठी मिळालेले जे डोनेशन आहे, डोनेशन फॉर बिल्डिंग, डोनेशन फॉर बुक परचेस, डोनेशन फॉर प्राइज किंवा डोनेशन फॉर ए स्पोर्ट मटेरियल, सो अँड सो. विशिष्ट कारणासाठी जर डोनेशन आपल्याला मिळालं असेल, गिफ्ट मिळालं असेल, तर इट इज स्टेटेड ॲज ए कॅपिटल रिसीट. हे कॅपिटल रिसीट आहे असं समजायचं आहे, आणि ते कॅपिटल रिसीट आपण लायबिलिटी साईडला दाखवणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट दॅट इज जनरल डोनेशन, सर्वसाधारण देणगी. दॅट इज डोनेशन विच आर रिसिव्ड विदाउट एनी कंडिशन नोन ॲज ए जनरल डोनेशन. सर्वसाधारण खर्चासाठी एखाद्याकडून रक्कम मिळालेली असेल तर त्याला जनरल डोनेशन असं या ठिकाणी म्हटलं जातं. स्पेसिफिक पर्पजसाठी नाही, जनरल, ते कशासाठी, कोणत्याही कारणाने आपली संस्था ती खर्च करणार आहे अशा स्वरूपाचं डोनेशन असेल, आणि हे दैनंदिन स्वरूपाचं रिकरिंग नेचर डोनेशन असं म्हटलं जातं. तर हे जे डोनेशन आहे ते डोनेशन आपण इन्कम समजून, रेव्हेन्यू इन्कम समजून इन्कम साईडला दाखवणार आहोत. हे डोनेशन देताना देणाऱ्या व्यक्तीने तसा काही उल्लेख केलेला नसतो, त्यामुळं या डोनेशनची नोंद आपण इन्कम साईडला दाखवणार आहोत. आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा एक आहे एंडॉमेंट फंड. दॅट इज एंडॉमेंट फंड इज ऑल्सो फंड फॉर ए स्पेसिफिक वर्क. एक विशिष्ट कार्यासाठी उभारलेला हा निधी आहे, आणि या निधीमध्ये वेगवेगळ्या व्यक्तीकडून रक्कम जमा होते. तर एंडॉमेंट फंड हा साधारणतः प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी असेल, तर प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी मिळालेली जी रक्कम आहे ती त्या फंडामध्ये आपण ॲड करणार. बिल्डिंग फंडासाठी असेल, स्पेशली उभा केलेला निधी, विशिष्ट खर्चासाठी संस्थेनेच निधी उभा केला असेल, तर तो एंडॉमेंट फंड हा स्पेसिफिक पर्पजसाठी असल्यामुळे कॅपिटल रिसीट समजून आपण त्याची नोंदही लायबिलिटी साईडला करणार आहोत. एंडॉमेंट फंड क्रिएटेड फॉर ए स्पेसिफिक पर्पज, इट विल बी शोन ऑन लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. तशी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाते. असे वेगवेगळ्या जे काही आयटम आहेत त्या आयटमची आपल्याला नोंद, या आयटमची नोंद विचारात घ्यावी लागेल. नोंद करताना थोडासा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. याची नोंद नेमकी इन्कम साईडला होते किंवा लायबिलिटी साईडला होते, दोन्हीपैकी. म्हणजे कॅपिटल रिसीट असेल तर निश्चितच लायबिलिटी साईडला नोंद आहे, आणि रेव्हेन्यू इन्कम असेल तर त्याची नोंद आपल्याला इन्कम साईडलाही करावी लागणार आहे. ओके, थँक्यू, थँक्स ऑल ऑफ यू.